60,000 अजून रोजगारांची निर्मिती करण्यात आली। या व्यतिरिक्त कौशल्य विकास विभागाने विविध उद्योजकांसमवेत एकूण 1175 सामंजस्य करार केलेले आहेत, ज्याच्या अन्वये आपण 6.88 लाख रोजगारांची निर्मिती करणार आहोत। आज माननीय नामदार श्री अजित पवार साहेब आणि माननीय कौशल्य विकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढाजी यांच्या प्रेरणा आणि यांचे संकल्पनाने आपण बारामतीमध्ये पहिला तालुकाच्या ठिकाणी तर बारामतीमध्ये आज हा नमो महारोजगार मेळावा अखेर 2 तास उशिरानं सुरू झालेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी दाखल होताच कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि जवळपास 360 कंपन्यांचे स्टॉल्स या मेळाव्यामध्ये लावण्यात आलेले आहेत। इथून जवळपास 43,000 युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार है। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मात्र सुप्रिया सुळे यांनी काही वेळापूर्वी याबाबत प्रश्नही उपस्थित केलाय। रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे की मग अप्रेंटिसशिप आहे, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला। तर दुसरीकडे हा कार्यक्रम जरी शासकीय असला तरी राजकीय चर्चा मोठ्या प्रमाणात घडतात, कारण या ठिकाणी सुप्रिया सुळे, अजित पवार, शरद पवार एकाच मंचावर उपस्थित आहेत। मात्र यावेळेला हे सर्वजण स्टेजवर आले तर सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तांदोलन केलं, त्यांच्याशी त्या बोलल्या। मात्र बाजूलाच असलेल्या अजित पवार यांच्याकडे त्यांनी पाहिलंही नाही। तर दुसरीकडे अजित पवार यांनीही सुप्रिया सुळेंकडे अजिबात पाहिलेलं नाही। शरद पवारांच्या शेजारी देवेंद्र फडणवीस बसलेले दिसतात, तर मुख्यमंत्र्यांच्या दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार बसले आहेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडे। अरुण, सकाळपासून सर्वांना उत्सुकता आहे ती स्टेजवर उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार आपल्याला दिसणार आहेत त्याची। काही वेळापूर्वी दृश्य आम्ही बघितली, सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांशी हस्तांदोलन केलं, त्यांच्याशी बोलल्या। मात्र बाजूलाच असलेल्या अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं सुद्धा नाहीये। काही वेळापूर्वीच हा कार्यक्रम सुरू झालेला आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत सुप्रिया सुळे, शरद पवार यांनी केलंय, व्यासपीठावरती गेले आणि जे दृश्य आपण पाहतोय ते अगदी खरे आहे। सुप्रिया सुळे ह्या देवेंद्र फडणवीसांशी बोलल्यात, इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार देखील बोलत आहेत। मात्र अजित पवार काहीशे त्या ठिकाणी दूर आहेत किंवा सुप्रिया सुळे त्यांच्याशी बोलत नाहीयेत, ही चित्र या ठिकाणी आजही पाहायला मिळत आहे। या आधीच्या कार्यक्रमाचे जरी संदर्भ आपण बघितले तर पुण्यात झालेल्या कार्यक्रमामध्ये अजित पवार हे शरद पवारांच्या मागणं निघून गेले होते, ते शरद पवारांच्या समोरासमोर येणं त्यांनी टाळलं होतं। अर्थात जाहीर कार्यक्रम आहे, किती ते आता मी काही वेळापूर्वी सुप्रिया सुळेंचा बाईट इथे झाला, त्यांनी प्रतिक्रिया दिली, आमच्यामध्ये मतभेद असले तरी मनभेद नाहीत हे त्यांनी सांगितलं। असं असलं तरीही एक राजकीय तेढ या घरामध्ये निर्माण झालेली आहे आणि तिचा प्रत्यय हा क्षणोक्षणी येतोय आणि आज इथे कार्यक्रमाच्या ठिकाणी देखील व्यासपीठावरती तसंच दिसतंय। इतकंच नाही तर या ठिकाणी जे स्वागत होत होतं म्हणजे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं स्वागत होत असताना प्रेक्षकांमधून, उपस्थितांमधून सर्वाधिक त्याला प्रतिसाद मिळाला, हे देखील याकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही। ठीक आहे, धन्यवाद अरुण या संपूर्ण माहितीसाठी।